आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी। अजित पवारांचा आज विद्या प्रतिष्ठान इथं जनता दरबार। 4 ते 5 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे कोकण दौरा करणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ पदाधिकाऱ्यांची भेट घेणार। कोकणच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर ठाकरे गटाचं लक्ष। वर्ध्याच्या देवळीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांची सभा। युवा संघर्ष मोर्चानं काढलेल्या यात्रेचा समारोपानिमित्त संध्याकाळी 6 वाजता सभा। अमरावतीच्या वाठोडा गावामध्ये नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यामध्ये भूमिपूजनावरून श्रेयवाद। एकाच रस्त्याचं 2 वेळा भूमिपूजन। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव शरद पवार गटात। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। प्रशांत यादव यांना चिपळूण विधानसभेची उमेदवारी देखील जाहीर केल्याची माहिती। परभणी जिल्ह्यामध्ये कापूस खरेदी बंद। हमाल दरवाढीवर निर्णय न झाल्यानं जिनिंग मालकांचा निर्णय। कापूस विक्रीसाठी आणू नये, कृषी बाजार समितीचं शेतकऱ्यांना आवाहन। निर्यात संत्र्याला आता 1 किलो मागे 44 रुपयांचं अनुदान मिळणार। राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा। बांगलादेशमध्ये संत्र्याला 88 रुपये आयात शुल्क। नागपूर जिल्ह्यातील धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा, मात्र पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याची गरज। जिल्ह्यामध्ये 66% पाणीसाठा शिल्लक। मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून दररोज 30,000 वाहनांचा प्रवास। टोलद्वारे दिवसाला 61 लाख रुपयांचा महसूल। MMRDAची माहिती।